जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहताय जत 24 न्यूज। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी। बेरनाळ तालुका जत येथे 16वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनाइंग अँड कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे उद्घाटन माननीय ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती, समाज कल्याण सांगली व सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र हरळी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय आकाराम मासाळ, माननीय सरदार पाटील, जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, माननीय दिग्विजय चव्हाण, माननीय संजय तेली, डॉक्टर सार्थक हिट्टी, माननीय विक्रमदादा ताड, राष्ट्रवादीचे सुनीलभाई पवार, भाजपचे जत पूर्व विभाग प्रमुख सोमनिंग बोरामणी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, राजू यादव, राजू मानवर, गौतम ऐवाळे, मानवाधिकार संघटनेचे संतोष मोटे, ज्योती गाडगे, योगेश एडके आदीसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। या स्पर्धेत राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, अमरावती, नांदेड आदी जिल्ह्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक संख्येने खेळाडू दाखल झाले आहेत। हा एक जंग जे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी बांधलेला आहे त्याची ही नांदी आहे, ही सुरुवात आहे। आणि सुरुवात एवढ्या मोठ्या दिमागानं होताना दुष्काळ हा इथून पुढे पुसला जाईल, दुष्काळी कलंक हा राहणार नाही। पुढच्या एका वर्षामध्ये म्हैसाळचं पाणी आणि विस्तारित योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये आमदारांच्या प्रयत्नानं ज्यावेळी खेळेल त्यावेळी लोकांना लक्षात येईल की ही सुरुवात कशामुळे काम केलेली आहे। विशेषतः सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो, सहभागीबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि जत शहरातील सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, अनिल पाटील त्यांचा ग्रुप या सर्वांनी म्हणजे अण्णा विषय असतील, परशुराम मोरे असतील, सगळा त्यांचा ग्रुप यांनी खूप परिश्रमानं खेळाडूंची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाठीमाग आमदार नसताना आमदार असताना नियोजन करणं आणि आमदार नसताना नियोजन करणं फार महत्वाचं आहे। तुमचं मनापासून मी हृदयातून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही असंच आमदार साहेबांच्या पाठीमाग या तालुक्याचं विकासाचं नियोजन करावं एवढेच मी तो तुम्हाला विनंती करतो। आणि तुम्ही सर्वांनी आमचा साऱ्या टीमचा मान सन्मान केला त्याबद्दल साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय मल्हार।